लग्नाआधी प्रियकर आणि प्रेयसी, लग्नानंतर नवरा बायको. माणसं तीच, नाती थोडीशी बदललेली असतात. पण आणखीन काय बदलतं माहिती आहे ना, म्हणजे लग्नाआधी आपल्या प्रेयसीच्या लांब सडक केसांवरती मुग्ध होणारा प्रियकर लग्नानंतर नवरा होतो, पण तिचा एकही केस त्याला जेवणात चालत नाही. चिडतो आणि म्हणतो हे काय जेवणात केस कसा आला. तेव्हा ती बायको झालेली असते, ती म्हणते अरे तुम्ही तर म्हणायचात की माझे केस तुम्हाला आवडतात. हो पण ते बघायला खायला नाही काही. ही अशी नाती बदलतात केवळ लग्नामुळे. असो तर आता आपण आमंत्रित करूया आपल्या पुढच्या अप्सरेला. जोरदार टाळ्या उर्मिला कानेटकर साठी. जिया चले जा चले, जिया चले जा चले, नैनो तले धुआं चले. പുഞ്ചിരി തഞ്ചിക്കൊഞ്ചിക്കോ മുന്തിരി മുത്തൊളി ചിന്തിക്കോ മഞ്ചണി വർണ്ണ ചുന്ദരി വാവേ തങ്കിണ്ണക്ക തകതിമിയാടും തങ്കനിലാവേ. പുഞ്ചിരി തഞ്ചിക്കൊഞ്ചിക്കോ മുന്തിരി മുത്തൊളി ചിന്തിക്കോ മഞ്ചണി വർണ്ണ ചുന്ദരി വാവേ തങ്കിണ്ണക്ക തകതിമിയാടും തങ്കനിലാവേ. चले जा चले, नैनो तले धुआं चले, रात भर धुआं चले. जानू ना सकेरी, जिया जले जले. अप्रतिम नाच केलास. माझं अत्यंत आवडतं गाणं, मला मनापासून खूप आवडला. मला फक्त या निमित्ताने फुलवाला विचारायचंय की ह्या हिंदी गाणं असून सुद्धा ह्याच्यामध्ये एक साऊथ इंडियन लँग्वेज मध्ये काही शब्द आहेत, त्याचा नेमका अर्थ तुला कसा कळला आणि त्याच्यावरती तू कोरिओग्राफी केलीस? पुष्कळ आम्ही चीट केलं थोडंसं. हा आम्ही प्रयत्न केला एक दोघांना कोणी माहितीच आहे का विचारायला. मला त्याचा अर्थ असा आहे की जिया जले जान जले हे पहिलं आपण म्हणतो. हा त्यानंतर आपण असं म्हणतो की माझ्या मनातल्या भावना ह्या फार उत्तुंग आहेत, त्या तुझ्यापर्यंत पोचतायत का? माझं मन फुलपाखरासारखं तुझ्या भोवती रुंजी घालतंय. तेच केलं. हा तेच म्हणून म्हटलं की हे तुला कळलं कसं मला न विचारता. माझं मन रुंजी घालतंय, रुंजी जे म्हणजे माझं मन रुंजी घालतंय. भावना पोचल्या. आपण जाणून घेऊया गुरूंचं काय मत आहे. परफॉर्मन्स मध्ये मला म्हणजे तू खूप छान पेलवला असतो, फक्त मला असं वाटलं की रोजची उर्मिला मला मिसिंग वाटली की काय, कारण की एकदम तू येतेस आणि तू जिंकून जातेस आणि मधली सीट मिळवून देतेस.
बाकी तू परफॉर्म नेहमीप्रमाणे छानच केलास. फक्त मला थोडंसं मिसिंग तुझ्याकडून मला असं वाटलं की थोडं मिसिंग आहे की काय, पण गुड. थँक्यू. उर्मिला ही नृत्यशैली भरतनाट्यम कडे जाणारी होती. बेसिकली कोरिओग्राफी तर छानच होती, प्रश्नच नाही. पण भरतनाट्यम शैलीमध्ये जेव्हा मुवमेंट्स केल्या जातात तेव्हा स्ट्रेचिंग फार महत्त्वाचं आहे, कम्प्लीट. तर ते कुठेतरी मला कमी वाटलं, शॉर्ट झाले हसतात. पण इन ऑल तू जे वावरलीस गाण्यात ते अप्रतिम होतं. व्हेरी गुड परफॉर्मन्स. थँक्यू. जाणून घेऊया तुला गुरुंनी किती मार्क्स दिलेले आहेत. मयूर वैद्य 7 मार्क्स दिलेले आहेत. दीपाली विचारे 7 मार्क्स मिळालेले आहेत. त्यामुळे या दोन्ही गुरूंनी दिलेल्या मार्क्सच्या ऍव्हरेज नुसार तुला 100 पैकी 70 मार्क्स मिळालेले आहेत. उर्मिला, असं आहे की पुढच्या जन्मी जर का मला चंदनाचा जन्म मिळणार असेल तर मला लाकूड म्हणून जगायला आवडेल. माझी आई शिजवणार असेल तर मला बोकड म्हणून जगायला आवडेल. या महाराष्ट्राच्या मातीत उगवणार असेल तर मला दानं म्हणून जगायला आवडेल. आणि उर्मिला, तू जर का नाचणार असेल तर मला गाणं म्हणून जगायला आवडेल. क्या बात है, क्या बात है. उर्मिला, खूप छान परफॉर्मन्स होता, खूप ग्रेसफुल होता. डेफिनेटली शृंगार तुम्ही अतिशय सुंदररित्या सादर केलात. फुलवा, तुमची कोरिओग्राफी पण खूप छान होती. मला हा परफॉर्मन्स खूपच आय प्लीजिंग वाटला. तुमचं प्रेझेंटेशन जे होतं ते अतिशय सुंदर होतं. आय रिअली एन्जॉयड माय सेल्फ. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. थँक्यू. उर्मिला, तुझे आई वडील इथे आज उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया कसा वाटला तुम्हाला उर्मिलाचा परफॉर्मन्स. तिला वेगवेगळ्या डान्सेस करताना बघताना फार फार मजा येते. मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असलं पाहिजे. ओ, बट डेफिनेटली माझ्या आईवडिलांनी मला कायम खूप सपोर्ट केला आहे ह्या फील्डमध्ये. सो थँक्यू व्हेरी मच.